आणि आता पाहूया बीड देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वाल्मी कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड एसआयटीच्या ताब्यात। बीड हत्या प्रकरणात वाल्मी कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही, अशा निर्घृण कृत्यात फाशी झाल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येतील आरोपी एकच, एक जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगेंचा इशारा। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे फरार घोषित। बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। 9 डिसेंबरपासून कृष्ण आंधळे फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। वाल्मी कराडला जेलमध्ये सीपॅप मशीन वापरण्यास कोर्टाची परवानगी। वाल्मी कराडला स्लीप एपनिया हा आजार, कराडनं सीपॅप मशीन वापरण्याची कोर्टाकडे परवानगी मागितली होती। बीड प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करावी, पोलीस महासंचालकांकडे अंजली दमानी यांची मागणी। विष्णू साठेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप। सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना गाड्या बेड मिळू शकतात, अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, सुरेश धस यांचा दावा, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।